ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीत राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी, 24,182 प्रकरणे निकालात, 21 कोटी 7 लाखाची वसुली। हातकणंगले तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष MR नेर्लेकर इचलकरंजी तथा जिल्हा न्यायाधीश 1 इचलकरंजी यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व आणि न्यायालयात प्रलंबित अशी 24,182 प्रकरणे निकालात काढत 21 कोटी 7 लाखाची वसुली करण्यात आली। या लोक अदालतीमध्ये ग्रामपंचायत, नगर परिषद, इचलकरंजी आणि बँकांची दाखलपूर्व 31,357 व न्यायालयातील प्रलंबित असलेली 2300 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती। त्यातील दाखलपूर्व प्रकरणातील 24,043 व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी 139 प्रकरणे अशी एकूण 24,182 प्रकरणे निकाली काढण्यात आली। त्यातून 21 कोटी 7 लाख इतकी वसुली करण्यात आली। या लोक अदालतीसाठी एकूण 6 पॅनेल ठेवण्यात आले होते। MR नेर्लेकर, जिल्हा न्यायाधीश 1 इचलकरंजी, HA वाणी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, DG पटवे, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, GA घुले 3 रे, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, MM चौधरी चौथे, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, SD वानखेडे 5वे, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांनी पॅनेल प्रमुख म्हणून काम पाहिलं। तसेच न्यायालयातील पॅनेल सदस्य म्हणून विधिज्ञ केदार कमते, विधिज्ञ सौ वैशाली पन्हाळकर, विधिज्ञ सौ अनघा सुतार, विधिज्ञ सौ अनघा डोंगरे, विधिज्ञ SB रोहिले, विधिज्ञ सौ AP पाटील यांनी काम पाहिलं। लोक अदालत यशस्वी होण्यासाठी MR नेर्लेकर, अध्यक्ष हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी तथा जिल्हा न्यायाधीश 1 इचलकरंजी व इचलकरंजी न्यायालयातील पॅनेलवर नेमलेले न्यायाधीश, इचलकरंजी वकील संघटनेचे अध्यक्ष शिवराज सुडमुंगे तसेच इतर सदस्य, न्यायालयीन कर्मचारी वर्ग व उपस्थित पक्षकार यांचे मोलाचे सहकार्य लाभले। महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी।